आज आपण डॅनी फॉन्टेनच्या पिच या एका जबरदस्त पुस्तकातल्या कल्पनेबद्दल बोलणार आहोत. कल्पना अगदी सोपी पण खूप शक्तिशाली आहे. ती म्हणजे आपलं सादरीकरण हे फक्त माहिती देणं नसतं, तर ते एक अविस्मरणीय अनुभव तयार करणं असतं. चला तर मग बघूया हे नक्की कसं करायचं. असं आपल्या सगळ्यांसोबत कधी ना कधी होतं, नाही का? आपल्या डोक्यात एक ब्रिलियंट कल्पना असते, पण जेव्हा ती इतरांना सांगायची वेळ येते तेव्हा ती तितकीशी प्रभावी वाटत नाही. असं का होतं? याचं उत्तर बहुतेक वेळा आपल्या सादरीकरणाच्या पद्धतीत लपलेलं असतं. चला तर मग थेट मुद्द्यालाच हात घालूया. बहुतेक सादरीकरणं लोकांच्या मनावर छाप का सोडू शकत नाहीत? याचं कारण म्हणजे आपण अनेकदा चुकीच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो. बघा, पिच करण्याच्या दोन पद्धतींमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. एकीकडे आहे ती पारंपरिक पद्धत, नुसती आकडेवारी, साचेबद्ध आणि खरं सांगायचं तर ऐकून झाल्यावर कोणाच्या लक्षातही राहत नाही. आणि दुसरीकडे आहे मनमोहक पद्धत, जी एक भावनिक गोष्ट सांगते, एक अनुभव देते आणि कायमची लक्षात राहते. फॉन्टेन आपल्याला याच दुसऱ्या मार्गावर घेऊन जातात. इथे डॅनी फॉन्टेन खरं तर एक क्रांतिकारी विचार मांडतात. ते म्हणतात की आपल्या सादरीकरणाकडे एक प्रेझेंटेशन म्हणून बघणंच सोडा, त्याला एक अनुभव म्हणून बघा. हा वरवर साधा वाटणारा पण खूप खोलवर परिणाम करणारा बदल आहे. आणि त्यांचं हे एक वाक्य बघा, यात सगळं सार आहे. सर्जनशील, भावनिकदृष्ट्या प्रभावी आणि धोरणात्मक. फॉन्टेन यांच्या मते एक यशस्वी पिच या 3 खांबांवर उभा असतो. ही फक्त आकडेवारी मांडण्याची गोष्ट नाही, तर ही एक कला आहे. मग हे अनुभवात्मक पिचिंग म्हणजे नेमकं काय, असा प्रश्न पडला असेल. सोप्पं आहे. याचा अर्थ आपल्या प्रेक्षकांना फक्त श्रोते म्हणून न ठेवता त्यांना आपल्या कल्पनेचे भागीदार बनवणं. त्यांना आपला मुद्दा फक्त ऐकवायचा नाहीये, तर तो अनुभवायला लावायचा आहे. मग ते एखाद्या वस्तूच्या स्पर्शातून असेल किंवा एखाद्या छोट्या नाट्यमय प्रसंगातून. कल्पना तर खूपच भारी आहे, पण असा भावनिक प्रभाव निर्माण करायचा तरी कसा? बरं का, फॉन्टेन आपल्याला फक्त सिद्धांत नाही सांगत, तर ते प्रत्यक्षात आणण्यासाठी काही जबरदस्त साधनही देतात. चला पहिलं साधन पाहूया. यातलं पहिलं आणि सगळ्यात इंटरेस्टिंग साधन आहे द स्टोरी कोस्टर TM. नावावरूनच कळतंय, हे साधन आपल्या प्रेक्षकांना एका भावनिक रोलर कोस्टर राईडवर घेऊन जाण्यासाठी डिझाईन केलं आहे. हे आपल्या कथेचा भावनिक आलेख तयार करतं. स्टोरी कोस्टर 3 सोप्या टप्प्यात काम करतो. पहिल्या टप्प्यात आपण एक समस्या मांडून ताण निर्माण करतो, ज्यामुळे लोकांची उत्सुकता वाढते. दुसऱ्या टप्प्यात म्हणजे त्या भावनिक प्रवासाच्या शिखरावर आपण आपली कल्पना कळस म्हणून सादर करतो, जी त्या समस्येवरचं उत्तर असते. आणि मग तिसऱ्या टप्प्यात एक स्पष्ट निराकरण देऊन त्यांना समाधान आणि विश्वास मिळवून देतो. कथेच्या भावनिक प्रवासासाठी स्टोरी कोस्टर झालं. पण मग रचनेचं काय? त्यासाठी फॉन्टेन देतात टायटन फ्रेमवर्क. हे 5 महत्त्वाच्या घटकांवर लक्ष केंद्रित करतं. आपल्या कथेचा मुख्य थीम काय आहे, त्याचा इम्पॅक्ट काय होईल आणि लोकांना कृती करायला म्हणजे ॲक्शन घ्यायला आपण काय सांगणार आहोत. ठीक आहे, आता आपल्याकडे सिद्धांत आहेत, साधनं आहेत, पण हे सगळं एकत्र आणून एक प्रभावी पिच तयार कसा करायचा? काळजी नसावी. यासाठी फॉन्टेन यांनी एक सोपी 10 कलमी कृती योजना दिली आहे, जी आपल्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत मार्गदर्शन करते. या योजनेचा पहिला टप्पा आहे आपल्या पिचचा पाया रचण्याचा. इथे आपण फक्त काय बोलायचंय याचा विचार नाही करत, तर समोरच्याला काय वाटायला हवंय याचा विचार करतो. यात आपल्या कल्पनेला स्टोरी कोस्टर आणि टायटन फ्रेमवर्कच्या मदतीने एका आकर्षक कथेत बदलण्यावर भर दिला जातो. आता येतो दुसरा टप्पा, म्हणजे प्रत्यक्ष सादरीकरण, जिथे आपली रचना प्रत्यक्षात उतरते. इथे भर असतो सरावावर आणि प्रेक्षकांशी एक मजबूत भावनिक नातं जोडण्यावर. आणि हे इथेच थांबत नाही. प्रत्येक सादरीकरणानंतर अभिप्राय घेऊन त्यात सुधारणा करणं आणि ही कौशल्य फक्त मीटिंगपुरती मर्यादित न ठेवता आपल्या रोजच्या आयुष्यात वापरणं खूप महत्त्वाचं आहे. आणि इथेच फाउंटेन आपल्याला एक खूप मोठा धडा शिकवतात की पिच करणं हे फक्त ऑफिसमधलं काम नाहीये. ही कला आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक महत्त्वाच्या संवादासाठी आवश्यक आहे. जरा विचार करून बघा, नोकरीची मुलाखत असेल, क्लायंटसोबतची चर्चा असेल किंवा अगदी एखाद्या मित्राच्या लग्नात दिलेलं भाषण, या सगळ्या प्रसंगांमध्ये काय साम्य आहे? प्रत्येक ठिकाणी आपण आपली कल्पना, आपले विचार किंवा आपल्या भावना समोरच्या व्यक्तीपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणूनच ही फक्त बोलण्याची कला नाही, हे तर आयुष्य जगण्याचं एक महत्त्वाचं कौशल्य आहे. थोडक्यात सांगायचं तर पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला एखादी कल्पना मांडायची असेल, तेव्हा फक्त माहितीची यादी देऊ नका. एक अनुभव तयार करा. एक अशी गोष्ट सांगा जी समोरच्याच्या मनात घर करून राहील. तर खरा प्रश्न हा आहे की
तुम्ही डिझाईन करणारा असलेला पुढचा अनुभव कोणता असेल